कोणाला भेटणार आता? खुश झाला का? सुरतीला खाली कोण आलंय? कोण कुठं आहे अध्याय? कोण आले? कोण आले अध्याय? मग आज काय स्पेशल मेनू? चिकन बिर्याणी. तयार आहात का चिकन बिर्याणी बनवाय चुलीवरती? माझ्यासाठी काय आणणार बाजारात? तुला काय आवडतं ते अन्न? 2 वडापाव. ओके. बिर्याणी काय देऊ? ह्याला लावायचे माती नाही, कढईमध्ये सुक्क बनवायसाठी ठेवलंय. काय टाकलंय? तीळ आणि जिरा. अच्छा, आपण एक ताट घेऊन ये कोमलचं. ओके. हळद टाकली. चिकन पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर हळद नमक टाकायचं. टेस्टनुसार नमक की थोडं जास्त? पेस्ट त्याच्यात आतमध्ये ओतलं कारण खाली चिकन लागत नाही. नमकचं पाणी सुटतं. चिकन मध्ये पाणी नाही ओतलं ना? नाही ओतायचं. चिकन मध्ये अजिबात पाणी नाही ओतायचं. ओके. त्याच्यावरती ताट नाही तर अशी पाठी ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचं. ओतायचं म्हणजे काय झालं बरं. अशा पद्धतीने भाजलेला हा कांदा काढून घेतलेला आहे. कांदा पुरा फ्राय केलेला. हा कांदा पूर्ण फ्राय केलेला आहे तेलामध्ये. आता दुसऱ्या टोपाची तयारी चालू आहे. आता ह्याच्यात पाणी उकळायला घ्यायचं आणि याच्यात भात उकळातून काढून घ्यायचं. ओके. इकडे दाखवा. हा हौद आहे. हौदात पिण्यासाठी पाणी वापरतो.
मसाला, जिरं, खोबरं, सफेद तीळ, लसूण, अद्रक आणि धनिया, मिरची. ओके. त्याच्यात आता मी नमक टाकते चवीनुसार. आता ह्याच्यात राईस टाकायचा. आता हा राईस 70-80% बॉईल करून घ्यायचा, पूर्ण शिजून द्यायचा नाही. पूर्ण शिजून द्यायचा. किचन कितीही मॉडर्न असो पण चुलीशिवाय खरी मजा नाही. लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर ओके आणि पुदिना. ओके. ह्या बिर्याणीचा आणि हा रोस्टेड चिकनचा. ओके ओके. आता ही मसाला मगाशी आपण जो केलता तो टाकला. जरा भाजून देते. हिरवी मिरची पण आहे ना त्याच्यात. आता टोमॅटो, लांब लांब स्लाइस केलेला टोमॅटो तो त्यामध्ये टाकला. 2 टोमॅटो घेतले 1 किलो बिर्याणीला. पातळ स्लाइस केलेत आणि ते आता शिजेपर्यंत ठेवलेत. थोडं तेल कमी वाटतंय. हे लाल तिखट चवीनुसार. हे घरी केलेलं कांदा लसूण मसाला जसं आपल्याला स्पायसी आवडतं त्यानुसार टाकायचं. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम थोडासा नॉर्मल घरी बनवलेला गरम मसाला मिक्स केलं पण 1 टेबलस्पून. चिकन शिजवताना आपण नमक टाकलेलं असतं, मग आता नमक टाकायचं की नाही? थोडं चवीनुसार. द्या बेबी, काय मी तुला एक प्रश्न विचारतोय. अरे बघ ना, याच्या संदर्भातलाच आहे बघ. आता तू ती रिंग पाण्यामध्ये टाकली ना, मग मला सांग ना, ती रिंग पाण्यामध्ये गेल्यानंतर पाणी वर काय येतं? कारण की बघा, या रिंग मध्ये ग्रॅव्हिटीज असते त्या, आणि त्या हा, कोणाबरोबर फिरते? बाबासोबत फिरते. बाहेर छान वाटतं का? आता काय करणार आहे? हा मसाला चिकन जरा वाफवून घेतला 10-15 मिनिटं. जेवाय काय बनवताय? चिकन बिर्याणी बनवते बेबी. आता ह्याच्यात हा तळलेला कांदा, असा कांदा टाकला. हा राईस भरायचा ह्याच्यावरती. आपण दम बिर्याणी बनवतो. हा आपण आता हलकी दम बिर्याणी आहे. याच्यावरून हा राईस.
डुगू काय करतोय? थोडं ड्रॉइंग करत बस. ओ लिटल प्रिन्सेस.